तुमचे निर्णय तुमचं ध्येय ठरवतात. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 28वा दिवस आहे आणि आज आपण हेच पाहणार आहोत, आपल्या आयुष्यात आपण घेतलेले निर्णय आपलं आयुष्य कसं बदलतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुमचे निर्णय तुमचं भविष्य ठरवतात. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 28वा दिवस आहे आणि या सिरीज मध्ये आपण आज हेच पाहणार आहोत की आपले निर्णय आपलं आयुष्य कसं बदलतात ते. गीता शिकवते, तुमचे निर्णय तुमचे कर्म ठरवतात ते. गीतेचा एक श्लोक कर्मण्ये वाधिकारस्ते आपल्याला सांगतो की आज आपण घेतलेला निर्णय उद्याचं आपलं बदललेलं भविष्य असेल. आज घेतलेला एक ठाम निर्णय उद्याची आपली भविष्याची दिशा बदलत असतो. म्हणूनच या क्षणी आयुष्याचं गोल ठरवा, त्या दिशेसाठी काय करावं लागते याचा एक प्लॅन आखा आणि दररोज त्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाका. सर्वप्रथम स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या. मग आयुष्यात चांगलं असो वा वाईट त्याची जिम्मेदार हे तुम्हीच राहणार आहे आणि आयुष्यात परतून पाहिल्याच्या नंतर तुम्हाला हे वाटणार नाही माझ्याकडे आयुष्य होतं आणि मी हे करून बघायला हवं होतं. आपले निर्णय दुसऱ्यांकडे सोपवू नका, दुसऱ्यांच्या निर्णयावरती आयुष्य जगू नका. तुमचा निर्णय तुमचं आयुष्य आणि या जगामध्ये तुम्हाला जे हवं ते प्राप्त करा. स्वतःच्या आयुष्याबद्दल पहिले निर्णय घ्या. निर्णय घेणे चुकीचं आहे की बरोबर आहे हा विचार करू नका. आपल्या स्वतःची जिम्मेदारी न घेणे म्हणजे हे चुकीचं आहे. आयुष्यासाठी एखादा निर्णय तर घ्या, त्यासाठी एक एक पाऊल दररोज पुढे तर टाका. ते चूक असेल की बरोबर असेल, एखाद्या गोष्टीला आत्मसात करण्यासाठी दिलेला वेळ हा कधीच वाया जात नाही. तुम्ही त्यापासून काही ना काहीतरी नक्कीच शिकणार. तुकाराम महाराज म्हणतात, ठरवलेल्या मनाचा डोंगर हलतो. याचा अर्थ असा की जो निर्णय तुम्ही ठामपणे घेतलेला आहे त्याच्यासाठी जग हलतं. या जगामध्ये एक शक्ती आहे जी की दिसत नाहीये. ब्रह्मांडामध्ये शक्ती आहे. एखाद्या गोष्टीची तुम्ही इच्छा व्यक्त केली आणि ती अंतःकरणातून असेल आणि त्या गोष्टीसाठी दररोज तुम्ही प्रयत्न केले, तुमच्या परीने जेवढे होऊ शकतात तेवढे केले. तुमच्याकडे सध्या त्या गोष्टीचं जास्त माध्यमही नसेल ते सुरू करून त्यात आयुष्यात पुढे पडण्याचं, परंतु त्या गोष्टीला लागणाऱ्या आजूबाजूच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळायला लागतील. तुम्ही अंतःकरणातून ती इच्छा जर व्यक्त केलेली असेल आणि त्या दिशेने तुमचे कर्म असतील तर या जगामध्ये ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळणार. परंतु स्वतःच्या आयुष्याचे निर्णय सर्वप्रथम स्वतः घ्या, त्यावरती एक एक पाऊल पुढे टाका. भिवू नका, मी हे निर्णय स्वतः घेतला आणि सक्सेस नाही झालो तर जग मला काय म्हणेल. कारण तुमचं आयुष्य तुम्हाला पुढे जायचंय. तुम्ही त्याच्यासाठी निर्णयच घेतला नाही तर तिथंच हारलात. सर्वप्रथम तर स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या आणि आयुष्यामध्ये पुढे जा. तुमचा एक दृढ निर्णय सामान्य व्यक्तीमधून तुम्हाला असामान्य बनवायला सुरुवात करतं. एखाद्या गोष्टीचा निर्णय घेऊन त्या गोष्टीची सुरुवात करा. सुरुवात ही खूप मोठी असते आणि दररोज त्याला वेळ द्या. कसाही काढा, स्वतःला वेळ द्या आणि आयुष्यामध्ये पुढे जा. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या. तुमच्या आयुष्याचे निर्णय तुमच्यापेक्षा उत्तम कोणी घेऊच शकत नाही आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्णय घेतले की तुमच्या सवयी बदलतील. सवयी बदलले की तुमचं आयुष्य बदलेल. आयुष्य बदलायचं असेल तर खूप छोटी गोष्ट करावी लागते आणि ती म्हणजे सवयी. आणि स्वतःच्या सवयी बदलणं म्हणजे सर्वप्रथम स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेणं. या क्षणी स्वतःच्या आयुष्यात काय करायचं ते ठरवा, त्या दिशेने चालते व्हा आणि आयुष्यामध्ये जे हवं ते प्राप्त करा. तुम्ही या क्षणी आयुष्यामध्ये कुठे उभे आहात हे तुमच्या कर्म आणि परिस्थितीने आहात, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठे जायचं हे आज या क्षणाचा तुमचा आयुष्याचा निर्णय ठरवणार आहे. हा व्हिडिओ संपता एक कागद आणि पेन घ्या. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. मी या व्हिडिओच्या जेव्हा सुरुवात केली होती 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजची, त्या दिवशी सांगितलं होतं माझं या 90 दिवसाचं हे स्वप्न आणि गोल आहे की मी 90 प्रकारचे उत्तम व्हिडिओ बनवणार आहे आणि माझा आज 28वा दिवस आहे आणि मी हे पण म्हणलं होतं माझ्यासोबत तुम्ही पण तुमच्या स्वप्नांची सुरुवात करा. मला माहिती नाही की कोणी कोणी माझ्या पहिल्या व्हिडिओ सोबत त्यांच्या स्वप्नांची सुरुवात केली. मी तर न थांबता माझे प्रयत्न चालूच आहेत आणि माझा कॉन्फिडन्स वाढला आहे, माझा आनंदही वाढला आहे. जे मी बोलले आहे, माझ्यासाठी जो निर्णय घेतला आहे त्याच्यावरती मी ठाम आहे. जग तर काय, जग बोलतच राहणार. मी कुणासाठी अपूर्ण असेल, माझं बोलणं कुणाला योग्य वाटत असेल, कोणाला अयोग्य वाटत असेल, माझ्या परीने माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहे. कुणी कुणी तुम्ही स्वप्न सुरुवात केलं माझ्यासोबत
ते सांगा आणि बघा, आपल्या आयुष्याचा एक निर्णय आपलं आयुष्य बदलते. पहिल्या दिवशी असं वाटलं होतं, मी कॅमेऱ्यासमोर कसं बोलेल, लोकांना ते आवडेल का, ते चांगलं वाटेल का, पण मी याचा काहीच विचार केला नाही. स्वतःसाठी निर्णय घेतला आणि आज माझा हा व्हिडिओचा 28वा दिवस आहे. माझी इच्छा आहे प्रत्येकाने आपल्या आयुष्याचं एक छोटंसं गोल ठरवावं आणि त्याच्या दिशेने पुढे जावं आणि आयुष्यात जे प्राप्त करायचंय ते प्राप्त करावं. आज आपण कुठे आहोत हे परिस्थितीने आहोत आणि भविष्यात आपण कुठे जाणार ते या क्षणीच्या निर्णयाने जाणार आहे. मी तर माझ्या आयुष्याचा निर्णय घेतलेला आहे. कुणासाठी तो छोटा असेल पण माझ्यासाठी तो मोठा आहे, मूल्यवान आहे आणि मी त्याच्यासाठी माझे 100% देण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हीही तुमच्या आयुष्याचा निर्णय घेतलात का आणि दररोज त्याच्यासाठी 1 तास देता का किंवा त्याच्यासाठी आपला 100% देता का? देत नसाल तर या क्षणी आयुष्याची सुरुवात करा. दररोज एक पाऊल पुढे जा. एक दिवस शिखरावर नक्कीच तुम्ही पोहोचणार. भविष्य हे आजचा निर्णय आणि त्यासाठी केलेले प्रयत्न, सातत्य, डिसिप्लिन म्हणजे अनुशासन यावर ठरलेलं असतं. या क्षणी एक निर्णय घ्या, त्याच्यावरती ठाम राहा, दररोज त्याच्यासाठी वेळ द्या. ती गोष्ट तुमचं भविष्य नक्कीच बनेल. भविष्यामध्ये एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतल्याशिवाय तुम्हाला संधी मिळणार नाही. जसं की दरवाजा उघडल्याशिवाय त्याच्या आतला तुम्हाला प्रकाश दिसणार नाही, त्याच प्रकारे या क्षणी आयुष्याचा निर्णय घ्या. संध्या तुमच्याकडे आपोआप चालत येतील आणि आयुष्य प्रकाशमय होईल. स्थितप्रज्ञ तोच जो आयुष्यात निर्णय घेतल्यावर डगमगत नाही. एखाद्या गोष्टीचा आयुष्यामध्ये जर तुम्ही निर्णय घेतला तर ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी येतील, पण त्यांच्यावरती मात करून तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जावं लागेल. असं एकही जगात व्यक्ती नाही की ज्याला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयुष्यामध्ये अडचणी आल्या नसतील, परिस्थितीही अनुकूल नसेल. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडलेलं असतं, पण त्या परिस्थितीमधूनच त्यांनी मार्ग काढून आज तो शिखर गाठलेला असतो. तर तुम्हीही तुमच्या आयुष्याचा या क्षणी निर्णय घ्या आणि आयुष्यामध्ये स्वतःचं शिखर गाठा. आयुष्यामध्ये हे कठीण प्रसंग येणारच. जो आपल्या निर्णयांवरती ठाम राहतो तोच या आयुष्याला जिंकणार. आजचा तुमच्या आयुष्याचा एक निर्णय येणाऱ्या पुढील आयुष्याच्या 10 वर्षाचा स्तर ठरवत असतो. आजपर्यंत जे झालं ते झालं. जर आयुष्यामध्ये काही मिळवलं नसेल तर सोडून टाका. मिळवायचं असेल किंवा मिळालं असेल पण त्यात तुमचं समाधान नसेल आणि अजून खूप मोठं काहीतरी करण्याची तुमची आयुष्यामध्ये इच्छा असेल, ते या क्षणी आयुष्याचा निर्णय घ्या. आयुष्याचं स्वप्न एका कागदावर आखा, मनात आखा. स्वप्न बघायचा अधिकार प्रत्येकाला आहे. स्वप्न बघण्यासाठी भिवू नका. तुमचं वय काहीही असो, तुमची परिस्थिती काहीही असो, खूप मोठे स्वप्न बघा. त्या दिशेनं रोज एक पाऊल पुढे टाका. एक दिवस ते स्वप्न नक्कीच तुमचं होईल. माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.